बाबा ज्या ठिकाणी भक्तांचा छळ होतो, लोक या भक्तांना त्रास देतात, सज्जनांचा अव्हेर करतात, सज्जनांचं जाणते पण न ओळखता त्यांच्या वाट्याला जे सुख आनंद द्यायला हवा तो न देता केवळ दुःख देण्याचा हा समाज जेव्हा प्रयत्न करतो, एखादा दुष्ट दुराचारी सज्जनाच्या जेव्हा मागे लागतो, तेव्हा त्यात दुष्टांना धडा शिकवण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी हजर असतात. बाबा दुर्जन जेव्हा अंगावर येतो तेव्हा सज्जन तर काहीच करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्या सज्जनाच्या मागे कोणीच नाही. जगातलं कोणी जरी नसलं आणि सज्जनाच्या मागे आज कोणी नाहीच आहे, लक्षात ठेवा. आज नाही, पूर्व परंपरा चालत आलेली आहे. जेव्हा महाभारती युद्ध झालं तेव्हा 100 कौरव होते आणि 5 पांडव होते. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा कौरवांच्या बाजूनं 11 औक्षहिणी आणि पांडवांच्या बाजूनं फक्त 7 औक्षहिणी. म्हणजे पांडवांच्या बाजूपेक्षा 1.5 माणसं कौरवांच्या बाजूनं होते. माझा एक सुंदर प्रश्न आहे, 5 पांडवांचं बोलणं खरं असेल की दुर्योधनाचं बोलणं खरं असेल? बाजू कोणाची खरी असेल? आणि त्या युद्धाचा परिणाम पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलंय की 5 पांडवांची बाजू निश्चितच खरी होती, तरीही खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी मंडळी मात्र कमी होती. आणि आज हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्याच्या पाठीमागं, सत्याच्या पाठीमागं, धर्माच्या पाठीमागं माणसं फार दिसत नाहीत. अधर्मानं चालणारी आणि वागणारी माणसंच आज जगामध्ये फार दिसत आहेत. पण याचा अर्थ असा नाही माणसं नसली म्हणून काय झालं हो. ज्यानं माणसं निर्माण केलीत तो देव असला पाहिजे. जेव्हा एका वेश्येनं संत कबीर महाराजांची झोपडी आपल्या साथीदाराच्या हातानं जाळण्याचा प्रयत्न केला, कबीर महाराज शांत आहेत. का? तिला दुष्ट बुद्धी सुचली, ती आपल्याला का सुचावी? शांत आहेत कबीर महाराज. पण कबीर महाराजांचा राम मात्र शांत राहिला नाही. कारण काम जरी शेले विणण्याचं असलं तरी सुद्धा कबीराच्या मागे शेले विणी असा हा भगवान परमात्मा. ज्या दिवशी कबीरांची झोपडी जाळण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी प्रभू श्रीरामानं त्या वेश्येचा संपूर्ण बंगला जाळून टाकला. म्हणून सज्जनांना कुणी त्रास देऊ नये, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कालच्या कथेचं वर्म आपण पाहिलेलं आहे. श्रीमद भागवत कथाना गाताना आणि ऐकताना वर्म कळणं फार गरजेचं आहे. वर्म जर कळलं नाही तर पदरात काहीच पडत नाही. कथा का ऐकायची आणि कथा काय गायची याला काही नियम आहेत. कथा ऐकल्यानंतर त्या कथेचं गांभीर्य आपल्याला कळलं पाहिजे. श्री भक्त प्रल्हादाची कथा आपण ऐकली, पण या कथेमधून आपल्याला काय घ्यायचंय हे कळलं पाहिजे. मी आत्ता आपल्या समोर सांगितलं, कोणत्याही भक्ताला, कोणत्याही सज्जनाला त्रास जर झाला तर देव तो त्रास धुडकावून लावण्यासाठी, ज्यानं त्रास दिला त्याला त्रास देण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे सार आहे या कथेचं. यानंतर श्रीमद भागवतामध्ये एकाचडी एक कथा आपल्याला पाहायला मिळतील. राजा परीक्षिती समोर बसलेले आहेत. 4था दिवस उगवलेला आहे. भगवान शुकाचार्य व्यासपीठावर विराजमान आहेत आणि राजाला कथा सांगतायत. राजानं प्रश्न केला, महाराज, हा भगवान परमात्मा जगाचा आदिशक्ती मालक असणारा तो फक्त माणसाच्या रक्षणासाठीच येतो का हो? तेव्हा शुकाचार्य थोडी हसले आणि राजाला म्हणतात, राजा, अरे देव हा दयाघन आहे, तो दयाळू आहे. त्याच्यापाशी मनुष्य काय, प्राणी काय, पशु पक्षी काय, जीवजंतू काय, झाडं झुडपं काय, सारे अगदी सारखे आहेत. जसा मनुष्यानं भजन केल्यानंतर तो माणसासाठी येतो, तसंच जर गोड भजन एखाद्या प्राण्यानं पशुनं केलं त्याच्यासाठी सुद्धा तो येतो. म्हटले असं, अशी मला मग एखादी कथा सांगाल का? आणि मग शुकाचार्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. राजन सुनो, एक गजेंद्र नावाचा हत्ती आणि एका डोंगरामध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता.
सर्वजण अगदी भलं मोठं कुटुंब, अनेक बाकीचे साथीदार, आनंदानं जगणं चाललं होतं. पण अशा परिस्थितीमध्ये एक दिवस हत्तीला तहान लागली आणि हत्ती पाणी पिण्यासाठी एका तळ्यावर गेला. त्याच तळ्यामध्ये भलं मोठं मगर होतं. हत्ती अगदी पाणी पिऊ लागला सोंडेनं. पाहता पाहता हत्तीन त्या ठिकाणी आली. हत्तीची पिलं आली, बाकीचा सारा गोतावळा. त्यांना वाटलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी छान आहे, थोडंसं आतमध्ये जावं. जसे आतमध्ये गेले एकमेकाच्या अंगावर पाणी उडून खेळायला लागले. ती हत्तीनं आपल्या हत्तीला नहू घालायला लागली. तो हत्ती आपल्या पिलावर पाणी टाकायला लागला. हा सारा त्यांचा खेळ चालला. बराच वेळ त्या तळ्यामध्ये रमले आणि एवढ्यामध्ये प्रकार असा घडला, त्या तळ्यामध्ये असणारी मगर तिला वाटलं आता आपली शिकार आली. जशी पळत आली, जो भला मोठा हत्ती होता त्याचा पाय आपल्या जबड्यामध्ये घट्ट पकडला. हत्तीच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी पकडलाय. सोडवण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला. हत्तीनं तरी ताकद लावली, बळ लावलं, बाहेर निघायला लागला. पण गंमत अशी आहे, मगरीच्या पुढे हत्तीचं बळ चाले ना. बारकाईने जर विचार केला तर एक ताकद किती असते हत्तीची ऐका तुम्ही. म्हणजे आता ऐकलाय ना तुम्ही हत्ती? 10 माणसाची ताकद एका बैलामध्ये असते आणि 10 बैलाची ताकद एका हत्तीमध्ये असते. तुम्ही म्हणाल मग मगरानं पाय पकडला, एक हिसडा दिला असता तर कुठल्या कुठले मगर जाऊन पडला असत. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पण जमिनीवर जेव्हा हत्ती असतो तेव्हा हत्तीची ताकद जास्त असते. तोच हत्ती जेव्हा पाण्यामध्ये जातो ना तेव्हा मगरीची ताकद जास्त असते. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची ताकद विशिष्ट भूमीपुरती आहे. असं आहे. आता आपल्या सरपंचाची ताकद हिवरवाडी पुरती आहे. आमदार साहेबांची ताकद गेवराई पुरती आहे. आपले आमदार जर कदाचित दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यात गेले तर इथे जो सन्मान आहे तो तिकडे मिळणार नाही. तसं एखादा माणूस, एखादा राजा त्याच्या देशापुरता मर्यादित आहे, त्याची ताकद तिथपर्यंत आहे. तसं मगराची ताकद ही पाण्यापुरती आहे. पण हत्ती जेव्हा मगराच्या कक्षेमध्ये गेलाय तेव्हा मात्र आता हत्तीचं काही चालेना. पाय पकडलाय, सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण सुटत नाही. काय करावं, पूर्ण बळ लावलं तरी सुटत नाही. हत्तीच्या लक्षात आलं आपण गेलं पाहिजे, आपल्या मालकाला सोडवलं पाहिजे. तशी ती पुढे झाली आणि दोघांनी बळ लावून त्यातून सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सुटत नाही. मुलांना बोलवलं, साथीदारांना बोलवलं तरी सुद्धा हत्ती सुटत नाही. आता काय करावं? हत्तीच्या पूर्ण मनामध्ये विचार आला, बाबा या जगामध्ये आता नाईलाज झालाय. बराच वेळ प्रयत्न केला तरी सुद्धा हत्ती सुटत नाही. हे पाहिलं आणि पाहता पाहता हत्तीन बाजूला निघाली. तिला वाटलं आपला आता काही उपयोग नाही. याचा पाय पकडलाय, सोडवण्याचा प्रयत्न केले तर तरी सुद्धा सुटत नाही. हा तर बाबा गुंतलाच आहे, पण आपण जर गुंतलो तर आपल्या लेकरा बाळाचं कसं? हत्तीन बाजूला झाली. जशी हत्तीन बाजूला झाली तशी हत्तीची पिलंही बाजूला झाली. हत्तीला तशाही दुःखामध्ये सोडून हत्तीन आणि ते हत्तीनीचे पिलं बाजूला निघून गेले. एकटा हत्ती तडफडत राहिला. वर्म नसेल कळलं तुम्हाला अजून, जेव्हा प्रपंचामध्ये खरं दुःख येतं ना दादा, चांगली चांगली माणसं आपल्याला सोडून जातात, नवल नाही. अरे घरातली माणसं सुद्धा कधी कधी आपला त्याग करत असतात. म्हणून तर संत म्हणतात, बाबा या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही कोणाचे कोणी, 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 नाही रे,
कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे जय हो बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुला धागे दोरे हो बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटती धागे दोरे हे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुला धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार मायेचा बाजार प्राण मायेचा हो नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे सब लोग ताली बजाओ एक बार सब लोग इतना सुंदर भजन सुनकर तो आत्मतृप्त हो जाते हैं या जगामध्ये कोण कोणाचं आहे बाबा संत सांगतात नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी तुकोबारायांनी म्हणावं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी नवे नवे बाईल म्हणे खर मरता तरी बर नासी येले घर थुंकून या जाणत्या माणसाला अर्थ सांगण्याची गरज नाही अर्थ इतकाच आहे खऱ्या संकटामध्ये जवळची माणसं सुद्धा दूर निघून गेल्याशिवाय राहत नाहीत अरे हजारों दोस्त बन जाते हैं जब धन पास होता है टूट जाता है गरीबी में जो रिश्ता खास होता है म्हणून गरिबी किंवा संकट फार वाईट आहे दादा असं संकट जेव्हा त्या गजेंद्र नावाच्या हत्तीवर आलेला आहे घरातली माणसं सुद्धा दूर पळून गेली आता एकुलता एक सहारा कोण आहे आपल्याला आणि त्याच हत्तीनं देवाला हाक मारली भगवंता कधी एकदा येशील आणि मला यातून सोडवशील येई वो येई वो येई वो येई वो येई वो धावनिया येई वो धावनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लावेला कृपाळे विलंब कावया लावेला कृपाळे विलंब कावया लावेला कृपाळे येई वो येई वो येई वो येई वो धावनिया येई वो धावनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावया लावेला कृपाळे विलंब कावया लावेला कृपाळे विलंब कावया लावेला कृपाळे हो विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके गुंतली समाय विश्वरातके कोठे गुंतली समाय विश्वरातके येई वो येई वो येई वो येई वो येई वो धावनिया येई वो धावनिया
कावया लाविला कृपाळे. बहुत खूप. त्याच समुद्रामध्ये उगवलेलं कमळ तळ्यामधलं तेच एक तोडलं. देवा माझ्याकडे तुला देण्यासाठी काय आहे? आपल्या सोंडेनं तेच कमळ असं वर केलं. भगवंता, कोण या जगाचा मालक असेल, कोण या विश्वाचा चालक असेल, त्यानं यावं आणि मला या संकटातून सोडवावं. देवानं ऐकलं. पहुडलेले होते भगवान महाविष्णू. लक्ष्मी माता पाय चेपत होत्या आणि आवाज ऐकल्याबरोबर आपल्या गजेंद्र नावाच्या भक्ताचा क्षणात अगदी उठलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गजेंद्र हत्ती आहे तिकडे निघालेले आहेत. एवढ्या लगबगीनं निघाले. लक्ष्मी मातेने विचारलं, अहो चाललात कुठं ते तरी सांगा. सांगायला सुद्धा वेळ नव्हता. शब्द निघाला तोंडातून फक्त हत्ती. पण हत्ती निघाला ना, तो पूर्ण नाही निघाला. इतक्या जलद वेगानं भगवान परमात्मा वैकुंठामधून हत्तीपर्यंत आले. ह म्हणे लक्ष्मी आणि ती म्हणे गजराज. हत्ती एवढा शब्द म्हणेपर्यंत तिथून इथपर्यंत काय स्पीड असेल? हा देवाचा स्पीड आहे. हे डोक्यात पण आणू नका. वेदांना हे मोजता आला नाही, ऋषीमुनींना मोजता आला नाही, सहस्रमुखाचा वर्णिता भागाला त्यालाही स्पीड मोजता आला नाही. तेव्हा आपल्या बुद्धीनं हा स्पीड आपल्याला मोजता येणार नाही. एवढ्या जलद गतीनं भगवान भक्तासाठी आले आणि त्या ठिकाणी सुदर्शन चक्र काढलं आणि मगराचा जबड्यामध्ये जे गुंतलेला पाय एका क्षणामध्ये मोकळा केला आणि हत्ती बाजूला निघाला. आभार मानले, अभयदान दिलं. पण प्रश्न उभा राहिला मगराचा. मगर त्या ठिकाणी पडला. नष्ट झालेलं आहे मगराचं सुद्धा जीवन. पण त्यातूनच एक दिव्य पुरुष बाहेर पडला. दोन्ही हात जोडले आणि त्याच देवाला नमस्कार केला. नमस्कार का केला माहित आहे? पूर्वी एका शापानं गंधर्व असणारा, पण एका शापानं शापित झाल्यामुळे त्या गंधर्वाला मगराचा जन्म मिळालेला होता आणि आज त्या जन्मामधून त्याची मुक्ती झाल्यामुळे त्याला आनंद वाटलेला आहे आणि म्हणून देवाला त्यानं नमस्कार केला. देव एक काम करायला जातात पण अनेक कामं करूनच परत येतात. याच ठिकाणी हाच प्रकार घडला आणि मग त्या ठिकाणी भगवंतानं हत्तीला आशीर्वाद दिला आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. कथेमधून एकच मर्म लक्षात घ्यायचंय. अंतःकरणातून फक्त ईश्वराचं चिंतन करायचं. बाबा आयुष्य मिळालंय ना, केवळ या प्रपंचासाठीच खर्च करण्यासाठी नाही मिळालं. माणसाला सारे आपलेच वाटतात, पण जेव्हा खरी वेळ येते ना तेव्हा यातलं आपलं कोणीच नसतं. हा सारा मायेचा बाजार आहे बाबा. कसला बाजार आहे हा? प्राण्या मायेचा बाजार. आणि बाजार त्याला म्हणतात जिथे गेल्यानंतर प्रत्येक वस्तू हवी हवीशी वाटते, तिला बाजार म्हणतात. आणि अजून पुढे ऐका, व्याख्या संपली नाही बरं का जाणकार मंडळी, ऐका. जिथे गेल्यानंतर प्रत्येक वस्तू हवी हवीशी आणि घ्यावीशी वाटते, पण बारकाईने विचार केला तर त्यातली एकही आपल्या कामाची नसते, त्याला बाजार असं म्हणतात. पहा जरा बारकाईने विचार करून. या जगामध्ये आपल्या खरं काय कामाचं आहे? आपला एक गैरसमज आहे की जगायचं म्हणजे अन्न छान लागतं, जगायचं म्हणजे कपडा छान लागतो, जगायचं म्हणजे गाड्या घोड्यासारी साधनं लागतात, जगायचं म्हणजे बंगला आलिशान लागतो. हे आपला गैरसमज आहे, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे बंगला नाही, ज्याच्याकडे गाडी नाही, ज्याच्याकडे घर नाही, ज्याला मुलं बाळही नाहीत आणि ज्याच्याकडे नीट कपडेही घालायला नाही, ज्याला खायलाही नीट नाही, असेही महात्मे साधू आज जिवंत आहेत. अरे धरणी ज्याचं अंथरूण आहे आणि आकाश ज्याचं पांघरूण आहे, असे साधू पाहिजे असतील तर चला तुम्ही जरा माझ्याबरोबर देहूला. आज त्याच भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये कोणी आणून दिलं तरच खायचं, नसता उपाशी राहायचं, असंही जगणारा साधू आजही त्या ठिकाणी जिवंत आहे. काय घेऊन बसला जगाचं तुम्ही? म्हणून आपला हा संपूर्ण आयुष्याचा वेळ
केवळ आणि केवळ प्रपंच आणि प्रपंचामध्येच खर्च न करता जरा कधीतरी स्वतःच्या उद्धारासाठी खर्च करावं. मी तर म्हणतो या जगामध्ये खरे स्वार्थी आहेत ते साधू आहेत. का तर त्यांनी आपलं हित साधून घेतलंय. पण आपल्याला असं वाटतं मी जर इकडे गेलो तर मग इकडचं कसं व्हायचं, तिकडचं काहीच होत नाही, तो फक्त जाऊन बघ. मलाही वाटतं ना, मी सारं एवढं नियोजन केलं, मी जर नसलो तर सप्ताह होईल का, असा विचार जरी माझ्या मनाला शिवला तरी गणपती बाप्पा म्हणेल कृष्णा महाराज तुम्ही जाऊन बघा, सप्ताह होणारच आहे. तर करणारी मंडळी फार उभी येत आता. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की बऱ्याचशा गोष्टी आता आमच्या हिवरवाडीकरांना छान जमल्यात अगदी. आणि माझी इच्छा फक्त हीच होती की त्यांना ते जमलं पाहिजे. माझ्या अनुपस्थितीमध्ये गैरहजेरीमध्ये सुद्धा तुम्ही तितक्याच पद्धतीने हे कार्य पार पडलं पाहिजे. आणि ही एक उपासना आहे, आपल्याला ती जमवायची. म्हणून या जगामध्ये मी नसेल तर ते होणार नाही, ही फक्त आपली माया आहे, मोह आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्याप्रमाणे हत्तीनं वेळीच आपल्या या जगामध्ये कोणी नाही एक भगवान परमात्मा असं जाणून त्याचं चिंतन केलं, देव धावून आले, संकटामधून सुटका झाली. अगदी त्याचप्रमाणे या जगामध्ये माझं आता कोणीच नाही, एक देवच आहे असं समजून त्याचं चिंतन करायचं. आणि मग तो आपल्या जीवनातलं दुःख निवारण केल्याशिवाय राहणार नाही. इट इज रियालिटी. म्हणून वस्तुस्थितीला कधी विसरायचं नाही, लक्षात ठेवा. कर्तव्य कर्म पार पाडा, पण जे सत्य आहे ते जरूर स्वीकारा. हा या कथेचा मतितार्थ आहे. यानंतरची कथा पुढे येते, समुद्र मंथनाची कथा. आता ही मी पूर्ण सांगत नाही, फक्त शॉर्टमध्ये सांगून पुढे जातो. जेव्हा दैत्य जरा जास्तच मातले, स्वर्गावर अधिराज्य करण्याचा प्रयत्न केला, ताकद वाढली, देव हैराण झाले काय करावं. ब्रह्मदेवाकडे गेले, विष्णुदेवाकडे गेले. विष्णुदेवानं सांगितलं राजांनो जरा घाबरू नका, सारेच माणसं सारखे नसतात, साऱ्यांचे दिवस सारखे नसतात. आपल्याकडे एक मन आहे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस हॅलो बोला ना, बोलत जाता. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस ज्या सुना असतील त्यांचा आवाज जरा जास्त निघाल. 4 दिवस सुनेचे. तसं काही दिवस हे कदाचित देवाच्या बाजूने असतील, पण काही दिवस हे राक्षसाच्या बाजूने उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. मग आता काय केलं पाहिजे. देवांनो घाबरू नका. काही वेळेला उलटा खेळ खेळावा लागतो. समोरचा एखादा शत्रू अंगावर चालून आला तर त्याला अरे म्हणून कार्यभाषा कधीच करायची नाही. त्यानं एका तोंडात मारले, आपण दुसरी तोंडात कधीच मारायची नाही. त्या शत्रूला परास्त करायचं असेल तर गोडीनं परास्त करायचं. त्याचा पराजय गोडी गुलाबीनं करायचा. हाच सल्ला विष्णू भगवंतांनी देवांना दिला. म्हणले तुम्ही काहीच करू नका. देव प्रबळ, राक्षस प्रबळ झालेत ना, मग तुम्हाला जर आता प्रबल व्हायचं असेल, अमर व्हायचं असेल तर तुम्ही या देवाशी अनुसंधान करा. म्हणजे काही नाही म्हणले, तुमची युती करा. म्हणले त्यांचा आणि आपला गट वेगळा आहे. आपला झेंडा भगवा, त्यांचा आमका आमका. म्हणले तरी चालेल, झेंडा कोणताही असू द्या, त्यांना आपल्यामध्ये घ्या. म्हणले तसे ते येऊ शकत नाही. म्हणले मग पक्ष फोडा. आणि इकडल्या माणसानं तिकडल्या पक्षातले माणसं फोडले. किती होते ते? 35 का 50. गुवाहाटीला गेलेले फोडले तितके माणसं आणि इकडे परत आणले. तेवढ्यावर सुद्धा समाधान भागेना. म्हणले दुसरा पक्ष फोडा. पुन्हा दुसरा पक्ष फोडला आणि आपलं सरकार स्थापन झालं. शत्रूशी सुद्धा हात मिळवणी करून कधी कधी आपला कार्यभाग पूर्ण करायचा, हे कथेमधून शिकायचं. आणि मग त्या ठिकाणी देव आणि दैत्य दोघांचं अनुसंधान झालेलं आहे. आणि समुद्र मंथन करायचं. ज्या ज्या वस्तू समुद्र मंथनातून बाहेर येतील, समुद्र तळामधून बाहेर येतील, त्या त्या प्रत्येकानं वाटून घ्यायच्या ठरलं. मग वासुकी नावाचा सर्प त्याची दोरी केली. मंदार नावाचा पर्वत त्याचा रवी केला. घुसळण चालू झालं. रवी खाली खाली चालला. देवाला पुन्हा प्रार्थना केली, देवा आता काय करावं, रवी खाली चाललेला आहे. देवानं क्षणात सांगितलं काळजी करू नका, मी आहे. आणि त्यात देवानं भगवन कच्छपाचं अवतार घेतला. कश्यपाचं रूप घेतलं, म्हणजे कासवाचं. आणि त्याला
कच्छ अवतार असं म्हणतात. बोलिये कच्छ भगवान की जय. आणि असं म्हणतात कासवाची पाठ ही अतिशय कडक असते. जेव्हा संकट येतं ना, सारे अवयव कासव आतमध्ये घेतं. वरून तुम्ही तलवार मारा, काहीच होत नाही, एवढी ती कठीण असते. कासवाकडून आपल्याला काहीतरी शिकायचंय. हो, काय शिकायचंय? तुम्ही महादेवाच्या मंदिरात कधी गेलात का? गेलात. त्या मंदिराच्या दाराशी, दत्त भगवंताच्या दाराशी, कोणत्याही मंदिराच्या, अजून आपण लावलं नाही म्हणून भाग सोडा, पण मंदिराच्या दाराशी एक कासव असतं ठेवलेलं. आणि जात असताना आधी त्या कासवाचं दर्शन घ्यायचं आणि मग देवाचं दर्शन घ्यायचं, असा नियम आहे. कासवाचं दर्शन का घ्यायचं हे अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. आता ज्यांना माहित असेल त्यांना बरं आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ऐका. कासवाचं दर्शन का घ्यायचं? ज्याप्रमाणे कासव आपल्यावर कोणतंही संकट आलं, आपले 5 अवयव आतमध्ये घेतं. 2 हात, 2 पाय, किती झाले? 4, आणि 5वं तोंड. हे सारं आतमध्ये घेऊन टाकतं ते, बरोबर आहे का? आणि आतमध्ये घेतल्यानंतर मग कुणी काही करा, त्याला काहीच कुणी करू शकत नाही. ते कासव त्या देवाच्या मंदिराच्या समोर बसवलेलं आहे. ते कासव आपल्याला तिथे गेल्यानंतर सांगतं, देवाकडे आलास ना, पंच इंद्रिय आवरून घे. काय सांगतं ते? आपले पंच इंद्रिय, पंचविषय आवरून घे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापासून स्वतःला वाचव. आणि जोपर्यंत 5 विषयांना, पंच इंद्रियांना माणूस आवरत नाही, तोपर्यंत देवाचं दर्शन माणसाला होत नाही. हा मेसेज आपल्याला कासव देतोय. असा हा कासवाचा अवतार. आणि भगवंतानी घेतला, रवीच्या खाली आपली पाठ दिली, पुन्हा घुसळण चालू झालं. पाहता पाहता एक 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 रत्न बाहेर निघायला लागलं. असं म्हणतात 14 रत्न त्या समुद्रामधून बाहेर निघाली. त्यापैकी सर्वात पहिलं जर बाहेर काय निघालं असेल त्या समुद्रामधून, तर ते आहे विष, हलाहल विष. आणि विषाचा तो घडा बाहेर निघाल्याबरोबर एवढा भयानक विष आहे, त्या विषाचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्या ठिकाणी अग्नीचे असे ज्वाला उधळायचे. करुणे तो प्रताप केला. यातून हा विषाचा घडा बाहेर निघाला. आता विषाचं काय करायचं हा प्रश्न साऱ्यांना पडला. राक्षस म्हणले, देवांनो घ्या तुम्ही. देव घ्यायला तयार नाही. देव म्हटले घ्या तुम्ही. राक्षस सुद्धा घ्यायला तयार नाहीत. घेणं तर भाग आहे, कारण बोली अशी आहे 14 रत्न निघणार आहेत, वाटून अर्धे अर्धे घ्यायचे. पहिला निघाल्या विष कुणीच घ्यायला तयार नाही, पण माघारी टाकता येत नाही. आता या विषाचा भयानक परिणाम जगाला सोसावा लागणार. विष्णू भगवंतांनी पुन्हा प्रार्थना केली, देवाधी देवा महादेवा, आता या जगाला वाली फक्त तुम्ही आहात. हे जर विष आता कुणी पचवलं नाही तर हे जग जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता आता तुम्हालाच पुढे व्हावं लागेल. आणि भगवान महादेव त्या ठिकाणी पुढे झाले. विषाचा प्याला घेतला, आपल्या तोंडाला लावला, घटघट 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 पिऊन घेतलेला. पण त्या विषाचा दाह काही शांत होईना. कर्पूर गौरम असणारे भगवान महादेव पण विष पिल्यानंतर एकदम निळे झालेले आहेत. कंठ निळा झालेला आहे, म्हणून त्यांचं एक नाव निळकंठ सुद्धा आहे. काय करावं काय करावं काय करावं, भगवंताचं नामचिंतन चालू केलं. पाहता पाहता अंगाचा दाह कमी झाला, पण गळ्यामधली आग काही कमी होईना. आणि गळ्यामधली आग कमी होण्यासाठी काय उपाय करावा? कुणीतरी सांगितलं, बाबा आग शांत करायची. म्हणले हो. म्हणले एक करा, जगातल्या साऱ्या प्राण्यांमध्ये एक प्राणी फार थंड आहे आणि त्याचं नाव आहे सर्प. तुम्ही साप गळ्यात घालून घ्या. आणि महादेवानं गळा थंड होण्यासाठी सर्प गळ्यामध्ये घालून घेतला. तुम्ही कुणी काय तसा प्रयत्न करू नका, नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार तापलंय. व आता म्हणले कथेमध्ये ऐकलंय
साप फार थंड असतो, तसा प्रयत्न कराल तर तुम्ही कायमचे जाल. महादेव बाप्पानं तो गळा शांत करण्यासाठी त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा सुरुवात झालेली. ऐका ना थोडंसं बारकाईनं. बाबा, या जगामध्ये विष सहन करणारी माणसं आहेत बरं का. पुढे चालून आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पाहता पाहता एक रत्न मिळालं आणि शेवटी अमृत बाहेर निघालं. अमृत देवांनी प्राशन केलं. ते दोघांमध्ये युद्ध झालं, दैत्यांमध्ये दानवामध्ये. मोहिनी रूप अवतार घेतला देवानं आणि मोहिनी रूप अवतार घेऊन दैत्यांना त्या ठिकाणी लुब्धवण्याचा प्रयत्न केला. त्यांना नादी लावलं, स्वतःच्या रूपाकडे आकर्षित करून घेतलं आणि दुसऱ्या हातानं ते अमृत देवांना पंक्ती बसून पाजलं. विषय माझा इथपर्यंत संपलेला आहे, पण यातून काय सांगायचं इट इज इम्पॉर्टंट, ते ऐका. यातून मला हे सांगायचंय, देवांना अमृत मिळालं, देव आनंदी झाले, देवाची ताकद वाढली. पण याच्या आधीचा कथाभाग तुम्हाला कोणी कदाचित सांगितलाच नसेल. या जगाला, या समाजाला, इथल्या पुरुषांना, इथल्या ज्ञानी लोकांना जर ताकद द्यायची असेल, या समाजाला जर भविष्य जर उज्ज्वल करायचे असेल, तर कुण्यातरी माणसाला आधी विष प्राशन करावं लागतं, विषाचे घोट सहन करावे लागतात. तेव्हा पुढचा समाज हा आनंदानं अमृत सेवन करण्यासाठी प्राप्त होत असतो, तयार होत असतो. आलं का लक्षामध्ये माझं बोलणं? अजून नसेल आलं तर ऐका. कुणासाठी तरी कुणीतरी त्रास सहन करतं, म्हणून कुणीतरी या जगामध्ये मजा करत असतो. कुणीतरी उपाशी राहतं, म्हणून कुणीतरी पोटाला पोटभर खात असतो. कुणीतरी विना छताचं या जगामध्ये राहतं, म्हणून कोणाच्या डोक्यावर हे छत बंगले असतात. कुणीतरी पायी पायी फिरतं, म्हणून कोणाच्या तरी वाट्याला गाड्या येतात. अरे कुणीतरी काबाड कष्ट घाम गाळून पै पै करून इस्टेट जमा करून ठेवतं, म्हणून कुणाच्या वाट्याला पुढे चालून आयुष आराम येतो. कुणीतरी त्याग केलेला असतो, म्हणून कुणाच्या तरी वाट्याला भोग येत असतात. हे लक्षात ठेवा. अरे हापसा झाल्याने या ठिकाणी आज लाखो लोक येऊन या ठिकाणी पाणी पित आहेत. पण हा हापसा करत असताना तो कसा झाला असेल हे मात्र कोणाच्याच लक्षात नसेल. काय करावं लागलं असेल हे हापसा इथे बसवण्याकरिता, कोण त्याच्याकडे लक्ष देत आहे? इमारतीचा कळस माणसाला दिसतो, कळसावर फडकणारी पताका माणसाला दिसते, पण त्याच कळसावर फडकणारी पताका, ते शिखर, ती इमारत ज्या पायावर उभी असते ना, तो पाया मात्र समाजाला दिसत नाही. आणि मला तर असं वाटतं माणसानं त्या पताकेचं वर्णन करण्याच्या आधी किंवा पताकेची वाहवा करण्याच्या आधी त्या पताकेला आधार असणाऱ्या बांबूची वाहवा केली पाहिजे. आणि जोपर्यंत माणसाला त्या पताक्याखालचा बांबू दिसत नाही, त्या इमारतीच्या खालच्या पायाचा दगड दिसत नाही, तोपर्यंत कोणताही माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. तसं या ठिकाणी देवांना अमृत मिळालंय मान्य आहे, पण त्यासाठी विषाचे घोट घेणारे महादेव होते, म्हणून देवांना अमृत मिळालंय, हे लक्षात ठेवा. म्हणून मजा करणाऱ्या लोकांनी थोडंसं लक्षात ठेवायचं. हे गुंठा मंत्री आहेत पहा पुण्याकडे, 10-10, 12-12 एकर जमीन आणि एक एक गुंठा 80-80 हजारानं चाललाय, 80-80 लाखानं चाललाय. 80 लाख एका गुंठ्याचे म्हणतो मी पुण्याला. घ्यायचा कुणाला एखादा गुंठा? नको ना? नाही, तुम्ही घ्यायला तयार आहे, तुम्हाला माहिती आहे, पण नाही ना तेवढं, गाठोडं बांधावं लागतं बाबा. आणि 80 लाख रुपये का गुंठ्याचे. अरे 10 गुंठे विकले तर 8 कोटी रुपये येत आहेत. काय करायचं त्या कोटी रुपयाचं? आणि मग मुलं त्या ठिकाणी त्याचा गैरवापर चालू होतो. आपण त्या भागामध्ये मी जवळून दृश्य पाहिलेत, ते अगदी काय विनाश. पण लक्षात ठेवा, ही सारी सुबत्ता कुणामुळे? अरे कोणीतरी ती जमीन, तो गुंठा करून ठेवलाय ना, तो सहज नाही मिळाला. अरे हाडाची काडं, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल करून, घाम घाम गाळून, पोटाला चिमटा घेऊन काडी काडी जमवली, तेव्हा ते इस्टेट उभी राहिली बाबा, तेव्हा तो गुंठा उभा राहिला. हे आताच्या पिढीच्या लक्षात येत नाही. तसं या ठिकाणी महादेव बाप्पा विष सहन केलंय, म्हणून देवांना अमृत मिळालंय. हा या कथेचं सार आहे.
यानंतरची कथा येते बळीराजाची कथा, अतिशय गोड असणारी. राजा परीक्षितीने विचारलं, महाराज मी असंही ऐकलंय की या जगामध्ये राक्षसांचं राज्य आलं आणि त्यावेळी देवानं एक बटू अवतार धारण केला. म्हणले अगदी खरं आहे. म्हणजे तेवढा विस्तार करून सांगा ना. आणि तो बटू अवतार कसा झाला याचा विस्तार भगवान शुकाचार्य सांगायला लागले. भगवान शुकाचार्य म्हणतात, ऐक, काल मी आपल्यासमोर एक गोष्ट सांगितली. कश्यपाला 2 पत्न्या, एक दिती आणि दुसरी आदिती. दितीला तर मुळं झाले व पोटपाणी पिकलं तिचं, पण आदितीला मात्र कोणी नाही. बिचारी अभागी अनाथ आहे. आता काय केलं पाहिजे? आदितीनं आपल्या मालकासमोर हात जोडले. मालक काही म्हणा, पण माझ्या पोटी सुद्धा काहीतरी जन्माला यायला हवं. माझं सुद्धा पोट पाणी पिकलं पाहिजे. काय करू सांगा. आणि मग कश्यप महाराजांनी सांगितलं, आदिती ऐक, बऱ्याच दिवसापासून मूलबाळ नाही ना, मी सांगतो ते कर, नक्की तुला चांगलं मूल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ऐका बरं बारकाईनं, एक व्रत सांगितलं, फाल्गुन महिन्यामधलं व्रत. फाल्गुन महिन्याच्या प्रतिपदेला व्रताला सुरुवात करायची. फाल्गुन म्हणजे शिमग्याचा महिना. तो काही बोंबलाचा महिना नाही बरं का. तो महिना अतिशय चांगला आहे, त्याला आपण वाईट बनवलं. आणि त्या महिन्याच्या सुरुवातीला प्रतिपदेला पासून ते द्वादशी पर्यंत एक व्रत करायचं. काय व्रत करायचं? अन्न घ्यायचं नाही, लक्षात, पाणी प्यायचं नाही. आणि त्या कालामध्ये आपला देह निर्वाह करायचा फक्त दुधावर. प्रतिपदेपासून ते द्वादशीपर्यंत फक्त दूध पिऊन जीवन काढायचं. ईश्वराचं चिंतन करायचं, देवाची प्रार्थना करायची. आणि देवा मला तुझ्यासारखा मुलगा होऊ दे अशी प्रार्थना करायची. भागवत कथा सांगते, निसंतान असणाऱ्या लोकांनी हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही, पण पवित्र मनाने करा, एवढं लक्षात ठेवा. आणि आदिती मातेनं अगदी तो उपवास केला, ते व्रत पार पाडलं. आणि बऱ्याच दिवसानंतर स्वप्न होते आदिती मातेची, माझ्या पोटी भगवंतानं अवतार घेतला पाहिजे. कश्यप ऋषींना सुद्धा वाटायचं आमच्या घरामध्ये देव जन्माला यायला पाहिजे. देवानं ठरवलं आता जन्माला जायचंय ना, ते आता यांच्याच घरी जायचंय. आणि कश्यप आणि आदितीच्या पोटी भगवंताने अवतार घ्यायचा ठरवला. पाता पाता दिवस निघून गेले आणि आदिती मातेला दिवस सुरू झाले. गर्भ राहिला 1 महिना, 2, 3, 4, 5, 6, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि भगवंतानं आदिती मातेच्या पोटी सुंदर असा अवतार त्या ठिकाणी धारण केलेला आहे. आणि जो अवतार धारण केला त्या अवताराचं नाव आहे बटू भगवान. बोलिये बटू भगवान की जय. आणि 1 दिवसाचा प्रसंग, स्वर्गामधल्या देवांचं राज्य राक्षसांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. दैत्यगुरु शुक्राचार्यांना आशीर्वाद दिला राक्षसांना, ऐका आता गप्प बसून चालणार नाही. या देवांना पराजित करायचं, वचपा काढायचा आणि स्वर्गावर आपलं राज्य प्रस्थापित करायचं. आणि अगदी त्याचप्रमाणे सारे राक्षस तयार झाले, स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी साऱ्या देवांना परास्त केलेला आहे. घनघोर लढाई झालेली आहे. देव हैराण झाले, काय करावं कळे ना. कारण राक्षसाच्या ताकदीपुढे, शक्तीपुढे देवांची शक्ती कमी पडलेली आहे. काय झालं माहित नाही, पण त्या ठिकाणी राक्षस हे प्रबळ ठरलेले आहेत आणि देव हे दुर्बल ठरलेले आहेत. आणि एका क्षणात पळण्याशिवाय पर्याय खाली शिल्लक राहिला नाही. इंद्रदेव आसनावरून, सिंहासनावरून उठून निघून गेले. बाकीचे देव त्यांच्या मागे निघून गेले. नाही पळावं तर मारावं लागेल. शेवटी देवांचा पराजय झाला आणि राक्षसांचा विजय झाला. सारे देव भगवंताकडे गेले, भगवंता आता मात्र आम्हाला तुमच्याशिवाय कुणीच वाली नाही, आमचं रक्षण तुम्ही करा. देवानं सांगितलं, बाबांनो काही काळ तरी स्वर्गाच्या गादीपासून तुम्हाला लांब राहावं लागेल. का? कारण
आत्तापर्यंतचा काळ हा देवांना अनुकूल होता. इथून पुढचा काळ काही दिवस दैत्यांना अनुकूल आहे. आणि जोपर्यंत काळ आपल्याला प्रतिकूल आहे तोपर्यंत माणसानं शांत बसायचं. आलं का लक्षात? बऱ्याच वेळा चांगल्या माणसाला सुद्धा वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. चांगल्या माणसानं घाबरून जायचं नाही. चांगल्या माणसानं घाबरून जायचं नाही. वाईट दिवस आले म्हणून काय झालं? अरे पैशामध्ये मालामाल असणारा माणूस, नेहमी खिशामध्ये 10-10, 20-20 हजाराचे बंडल असणारा माणूस, अशी वेळ माणसावर कधी कधी येते की खिशामध्ये छदाम सुद्धा राहत नाही. आणि मग मागचे दिवस आठवतात. तशा वेळेस चांगला माणूस घाबरल्याशिवाय राहत नाही. पण शास्त्र सांगतं बाबा घाबरू नका. आणि एकच त्याच्यासाठी वाक्य आठवायचं. आता जी माझी तंगी आली ना, जी माझ्यावर वाईट वेळ आली ना, मनाला आधार द्यायचा बाबा, ये भी दिन निकल जाएंगे. काय म्हणायचं? ये भी दिन निकल जाएंगे. आणि पुन्हा दुसरं एक वाक्य ध्यानात आणायचं, आजचे दिन जरूर आएंगे. आता येतात की नाही काय माहिती, पण मनाला आधार द्यायला काय हरकत आहे? होय, आजचे दिन जरूर आएंगे. तसं या ठिकाणी पहा बरं, भागवत कथा आपल्याला सारं शिकवते. या भागवत ग्रंथामध्ये प्रत्येक संदेश आपल्याला मिळणार आहे, फक्त घेता आला पाहिजे. आणि तितका समरसपणे मी आपल्यापर्यंत मांडण्याचा अगदी प्रयत्न करतोय, काटेकोरपणे. कधी कधी दुर्जनांचं राज्य आलं ना, सज्जनांना रपून बसण्याशिवाय पर्याय राहत नाही. देव शांत झाले. स्वर्गाचा राजा हा बळी बदलेला आहे. तसा बारकाईने विचार केला तर बळी हा अतिशय चांगला होता. मनानं चांगला होता, पराक्रमी होता, शूर होता, वीर होता, देवाचा भक्त होता आणि प्रजेचा प्रतिपालक होता. स्वर्गाचा अधिपती जरी बळी झाला असला तरी सुद्धा प्रजेचं कोणतंही नुकसान आपल्याच्यानं होणार नाही याची काळजी तो घेत होता. म्हणून तर आपल्याकडे एक म्हण आहे, इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो. पण असा हा बळी राजा चांगला आहे, पण कार्यकर्ते मात्र चांगले नव्हते. आपला राजा चांगला आहे याचा गैरफायदा कार्यकर्त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि जगामध्ये नंगानाच करायला सुरुवात केली. देवांना हा त्रास सहन होईना, पुन्हा प्रार्थना केली विष्णू भगवंताला, देवा तुम्हीच काहीतरी करा आणि या बळीला स्वर्गाच्या त्या गादीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करा. देवानं ठरवलं, आदिती मातेच्या पोटी अवतार घेतला, हातामध्ये कमंडलू धारण केला, दुसऱ्या हातामध्ये छत्री धरली. फक्त 3.5 फूट उंचीचा हा बटू भगवान, आणि त्या ठिकाणी आता बळीला परास्त करण्यासाठी निघालेला आहे. आणि बळी भगवान छानपैकी स्वर्गावर त्या राजगादीवर बसलेले आहेत. अहो इंद्राचं सिंहासन ते, अमरावती साक्षात, पण त्या इंद्राच्या सिंहासनावर आज इंद्र नाही बाबा, तर साक्षात बळी बसलेला आहे. बळीचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यानंतर बटू भगवंताचं आगमन या ठिकाणी होणार आहे. अगदी देवांनी प्रार्थना केली आणि बटू भगवंतांनी अवतार घेतला. देवांना अभय दिला, देवांनो घाबरू नका, त्यासाठीच माझा हा अवतार आहे, स्पेशल अगदी तुमच्यासाठी. ज्या दैत्यानं या जगामध्ये विध्वंस मांडलेला आहे, सज्जनांना त्रास सुरू झालेला आहे, देवांचं राज्य बळकावून सुद्धा बळीराजा हा स्वर्गाचा अधिपती झालेला आहे, त्याच बळीला मी त्याच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आणि पाताळात घातल्याशिवाय राहणार नाही. बटू भगवंताची प्रतिज्ञा. आणि पाहता पाहता शांतपणे बळीराजा एक दिवस आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत. नोकर चाकर हाताखाली आहेत, सर्व त्या काय कमी आहे. राजा बोले आणि दल हाले. आणि ते पृथ्वीवरचं राज्य नाही बाबा, ते स्वर्गामधलं राज्य आहे. आणि म्हणून स्वर्गाचा अधिपती बळी काय ऐट असेल त्याची. आणि एक दिवस त्याच बळीराजाच्या दारामध्ये बटू भगवान
एका याचकाचं रूप घेऊन आलेले आहेत. आणि या ठिकाणी आता बटू भगवंताचं आगमन होणार आहे. जसं स्वागत आपण या बळीराजाचं केलंय तसाच भगवान बटूदेवांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. आणि हाच बटू भगवंताचा अवतार म्हणजे श्री वामन अवतार आहे. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जय हो. झोली. अभी भगवान भगवान भगत भर दे झोली. मेरे द्वार खड़े भगवान भगत भर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. मेरे द्वार खड़ा भगवान भगत भरोए रोने. भजन करूया, टाळी वाजवा. द्वार खड़ा भगवान भर दे रे झोली. तेरा होगा बड़ा एहसान. तेरा होगा बड़ा एहसान के जुग जुग तेरी रहेगी शान. भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान कोपरा दे रे झोली. इधर देखो, इधर. बस बस बस. थोडं मागं सरका, थोडं इकडे. असं तोंड करा. बस बस बस. ढोल उठी है सारी धरती देख रे. डोला गगन है सारा. भीख मांगने आया तेरे दर पर जगत का पालनहारा रे. जगत का पालनहारा. जय मैं आज तेरा मेहमान. मैं आज तेरा मेहमान. कर ले रे मुझसे जरा पहचान. भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. ऐका, तेरे द्वार खड़ा सुनो भाई लोग, भाविकांनो, बळीराजा हा जरी दैत्यांचा राजा असला तरी अतिशय दयाळू, अतिशय सज्जन मनाचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो देवाचा भक्त होता. आणि तोच देव जेव्हा याचकाचं रूप घेऊन बळीराजाच्या दारामध्ये आला आणि बळीराजाला भीक मागायला लागला. बळी, अरे आज मी तुझ्या दारामध्ये उभा आहे. मैं द्वार खडा तेरे, आणि झोळी घेऊन आलेलो आहे. माझी झोळी जराशी भरशील. आणि असा हा बळी, आसनावर बसलेल्या बळीला बटू भगवान याचना करतायत. हो आज लुटा दे रे सर्वस्व अपना. मान ले कहना मेरा. आज लुटा दे रे सर्वस्व अपना. मान ले कहना मेरा. मिट
जाएगा पल में तेरे जन्म जन्म का फेरा रे, जन्म जन्म का फेरा। तू छोड़ सकल अभिमान, तू छोड़ सकल अभिमान, अमर कर दे रे तू अपना दान, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। ऐका, जेव्हा दारामध्ये आलेला याचक पाहिला तेव्हा बळीराजा आपल्या आसनावरून उठलेला आहे. त्याला माहित आहे हा बटू वेशामध्ये, ब्राह्मण वेशामध्ये, ज्या अर्थी माझ्या दारामध्ये याचक ब्राह्मण देव आलेत त्या अर्थी आपण स्वागत केलं पाहिजे. आणि बळीराजानं देवाचं स्वागत केलं, साष्टांग दंडवत खाली बसून घातलेलं आहे. बळीराजानं साष्टांग दंडवत घाला. बसा खाली, छान दंडवत घाला, पाया पडा. बळीराजा हा सुंदर मनाचा. आणि बटू भगवान म्हणतात, बाबा आज तुझ्याकडे फार सुवर्ण संधी आहे, तुझ्या दारामध्ये आज याचक बनून मी आलो आहे. तू तुझं सर्वस्व दान मला आज या ठिकाणी कर. बळीराजाला अतिशय आनंद झाला. आणि बळीराजा आज भगवंताला आपलं सर्वस्व देण्यासाठी तयार झालेला आहे. बटू भगवान गालामध्ये हसलेले आहेत. आज बळी आपल्याला सारं देणार आहे. बळीनं सांगितलं, देवा मागायचं ते सारं माग, मी आज द्यायला, काही माग. बटू भगवान म्हणतात, बळी माझी फार काही इच्छा नाही, मी आपला लहान माणूस, द्यायचंच असेल ना फक्त माझ्या पावलानं 3 जमीन मला दे. माझ्या पावलानं 3 पाऊल जमीन मला दे. आता बळी गालामध्ये हसला आणि बळी म्हणतो, मला वाटलं होतं तू हुशार असशील, पण तू जितका उंचीनं लहान आहेस ना देवा, तू जितका उंचीनं लहान आहेस ना, तुम्ही खूपच सोय केली बघ. तू जितका उंचीनं लहान आहेस तितकाच बुद्धीनं सुद्धा लहान आहेस. अरे मी सर्वस्व द्यायला तयार आहे आणि तुम्ही फक्त 3 पाऊल जमीन मागता. बळीनं सांगितलं, मी काही हिवरवाडीतल्या लोकांसारखा हावडा माणूस नाही, हिवरवाडीतला नाही माणूस, मी या जगातल्या लोकांसारखा हावरा माणूस नाही. मला 3 पावलं जमीन पुरेशी आहे, पुष्कळ आहे. म्हणले मग देऊन टाकतो. देव म्हटले, आधी संकल्प सोडा. आणि मग बळीराजानं पहिलं पाऊल उचललं. बळी सांग कुठं ठेवू. बळीनं सांगितलं, देवा ठेवा या पृथ्वीवर. आणि देवानं पहिलं पाऊल ठेवलं, पृथ्वीवर ठेवलं. देवानं विचारलं, सांग आता दुसरं पाऊल कुठं ठेवू. बळीनं सांगितलं, आता दुसरं पाऊल स्वर्गावर ठेवा. 2 पावलं संपली, 3रं पाऊल शिल्लक राहिलं. देवानं विचारलं, बळी सांग 1 पाऊल शिल्लक आहे, 3रं पाऊल कुठं ठेवायचं सांग. कारण ऐका, कारण एवढंसा जरी देव असला, पाऊल एवढं मोठं बनवलं, पहिलं पाऊल ठेवल्याबरोबर संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली, जमिनीवर जागाच उरली नाही. 2रं पाऊल प्रचंड सारा स्वर्ग व्यापून टाकला. बळी आता 3रं पाऊल कुठं ठेवायचं रे. बळी म्हटला, देवा अरे माझ्या डोक्यावर ठेव, डोकं अजून रिकाम आहे. त्याच बटू भगवंतानं डोक्यावर पाऊल ठेवलं. आणि पाहता पाहता बळीला पाताळात घातलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बळी आणि जीव दिला. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, हो तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी.
म्हणे बरे तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे जीव दिला पायातळी जीव दिला पायातळी जीव दिला पायातळी तुका म्हणे बळी दिला पायातळी दिला पायातळी दिला पायातळी तुका म्हणे बरे जीव दिला पाया तळे जीव दिला पाया तळे जीव दिला पाया तळे टाळी वाजवा एकदा. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. बळीला पाताळामध्ये घातलं आणि बळी पाताळात गेलेला पाहिला आणि बळीचे आजोबा, ऐका बरं, बळीचे आजोबा त्या ठिकाणी हजर झाले. बळीराजाच्या आजोबाचं नाव आहे भक्त प्रल्हाद, ज्यांची आपण कथा काल ऐकली. ते भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी आले, देवाचं भजन करतात, पण डोळ्यातून पाणी येऊ लागलं. देवानं पाहिलं प्रल्हादाकडे. प्रल्हादा, का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? प्रल्हादानं सांगितलं, देवा, ज्याला तुम्ही आत्ता शिक्षा केली, ज्याला पाताळात घातलं ना, तो बळी माझा नातू आहे. आणि आपला नातू पाताळात गेलेला पाहून कोणता आजोबा खुश होईल? माझ्या डोळ्यात पाणी आलंय ना, त्याला कारण ते आहे. देवानं सांगितलं, प्रल्हादा, तुमचा नातू आहे मला मान्य आहे, पण तुमचा नातू या नातवाच्या आड ते दैत्य एवढे मातले होते, साऱ्या सज्जनांना त्रास देऊ लागले होते. माझा नाईलाज झाला म्हणून मला त्याला पाताळात घालावं लागलं. चिंता करू नका, बळीला जरी मी पाताळात घातलं तरी बळीवरची कृपा मात्र कधीच कमी करणार नाही. काय पाहिजे ते मागून घ्या. आणि मग भक्त प्रल्हाद शांत झाले आणि मग बळीराजानं मागून घेतलं, देवा, मी पाताळात जायला तयार आहे, तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे, पण एक करा, ज्या ठिकाणी मी जाईल ना त्या ठिकाणी तुम्ही माझ्याबरोबर आलं पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर आलं पाहिजे. भक्तांना देवाकडे मागायचे ना, हे मागायचे. देवा मला स्वर्गच पाहिजे असं काही नाही, देवा मला दिल्लीचीच गादी पाहिजे असं काही नाही, देवा मला अमक्याच ठिकाणी ट्रान्सफर बदली पाहिजे असं काही नाही. ज्या ठिकाणी देवा मला तुम्ही ठेवाल ना त्या ठिकाणी फक्त तुम्ही माझ्यासमोर उभे पाहिजे. बळीनं सांगितलं, मला पाताळात जरूर घाला तुम्ही, काहीच हरकत नाही, पण माझ्या याच पाताळाच्या द्वारामध्ये तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि मग देवानं सांगितलं, काही हरकत नाही. तोच भगवान परमात्मा बळीराजाच्या दारामध्ये पाताळामध्ये हातामध्ये काठी घेऊन बळी घरी द्वारपाल बळी घरी झाला. अशा प्रकारे भगवंतानं बळीची इच्छा पूर्ण केली. बळीचा उद्धार करून स्वतःचा उद्धार करून घेतला आणि जीवन कृतार्थ झालं. मला असं वाटतं आपलं सुद्धा जीवन कृतार्थ आपण केलं पाहिजे, पण त्याकरिता जीवनामध्ये कधीतरी दानधर्म घडला पाहिजे. दानधर्म ही आयुष्यातली फार मोठी पुंजी आहे आणि जोपर्यंत आपल्या या हातानं ते घडत नाही तोपर्यंत मन या जगातून निघत नाही.